नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज आपण गुरसाळे या ठिकाणी 2 पेज 3 पेज पॅनल जोडून आता कमसे कम एक 7-8 महिने झाले होते. तर त्यांचा स्टार्टर जळला होता पूर्णपणे. तर आता आपण पंढरपूरमध्ये आपल्याकडनंच MU2 स्टार्टर हा घेऊन आलेलो आहे. तर काही शेतकऱ्यांचं म्हणणं असं आलं मला, ज्यावेळेस आपण साधे स्टार्टर बसवतो तर साध्या स्टार्टरचा प्रॉब्लेम काय होतं आहे, ज्यावेळेस तुम्ही सिंगल पेजला मोटर चालू करता त्यावेळेस ती स्टार्टरचं खापर पट्टी ही जळती. आणि त्या साध्या स्टार्टरला प्रॉब्लेम महत्त्वाचा काय आहे की ज्यावेळेस तुम्ही साधा स्टार्टर जोडता त्यावेळेस ती स्टार्टर खालून वर जातो. तसा ही MU2 स्टार्टर मी घेऊन आलेलो आहे AS ॲटो स्विचमध्ये. आपल्या ही MU स्टार्टरचं काम काय आहे की वरून खाली जातो, त्यामुळे ह्याला मेंटेनन्स कमी राहतं. आणि जी साधा स्टार्टर आहे ती खालून वर जातो, त्यामुळे त्याला मेंटेनन्स जास्त आहे. तर ज्याला पण स्टार्टरचा इश्यू येत असेल तर त्यांनी आपला वर्कशॉपला संपर्क साधावे. AS ॲटो स्विच पंढरपूर. प्लस आपल्याकडे 2 पेज 3 पेज पॅनल तर मिळतेच. आणि आपण शेतकऱ्यांना विचारूया की त्यांना ही स्टार्टर बसवल्यानंतरनं कसा वाटला. 2च मिनटात. तुम्हाला स्टार्टर पहिला LT-LKचा होता, तर आपण आता MU2 टाकलेला आहे. तर स्टार्टर कसा चालतो? चांगला चालतो. म्हणजे LT-LKपेक्षा चांगला आहे का? हो, चांगला आहे. तरी सर्व शेतकऱ्यांना कळून देते की आपल्याकडे MU2 स्टार्टर हा अवेलेबल झालेला आहे. प्लस 2 पेज 3 पेज पॅनल तर मिळतोच. तरी पण ज्या शेतकऱ्यांना MU2 स्टार्टर हवा आहे त्यांनी आमच्या वर्कशॉपला संपर्क साधावे. धन्यवाद.